नमस्कार मंडळी. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा आपण या ठिकाणी टी बालमानसशास्त्र या विषयाचा 1000 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण घेत आहोत आणि आज त्याचा भाग 13 आपण सुरू करणार आहोत. आजपर्यंत भाग 12 पर्यंत आपण सराव घेतलेला आहे. अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा विश्लेषणासह आपण सराव घेतलेला आहे. आता भाग 13 आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. यामध्ये बघा हे जे महत्त्वाचे PYQs आहेत याचं स्पष्टीकरण देखील या ठिकाणी मी देत आहे, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट या क्लिअर होत आहेत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायचं आहे, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल. तुमचे 30 पैकी 30 मार्क्स हे या ठिकाणी पक्के होणार आहेत. त्यामुळे चला, आपल्याला दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही आहे. फक्त शांततेत व्यवस्थित व्हिडिओ पाहायचे आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि त्यामध्ये नेमका कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. चला या ठिकाणी बघा आपण सुरुवात करूया भाग 13 साठी. तत्पूर्वी आपण भाग 12 मध्ये एक तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न विचारला होता. या ठिकाणी बऱ्याच व्ह्युअर्सनी, बऱ्याच लोकांनी उत्तर दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये. त्या सर्वांचं अभिनंदन. त्यांचा अभ्यास जो आहे तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे. बघा, होमवर्क प्रश्न असा होता: मंदबुद्धीची मुले सर्वच क्षेत्रात डॅश डॅश असतात, आणि त्याचे पर्याय दिले होते मागे, मंद, पुढे, हुशार, आणि याचं अचूक उत्तर होतं मागे. म्हणजेच मंदबुद्धीची मुले सर्वच क्षेत्रामध्ये मागे असतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. शैक्षणिक आणि असामान्य मानसशास्त्रानुसार, म्हणजे ॲबनॉर्मल जी सायकोलॉजी असते, ज्या मुलांचा बुद्ध्यांक सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी असतो, साधारणतः 70 पेक्षा कमी, आणि ज्यांना दैनंदिन जीवनातील कौशल्ये आत्मसात करण्यामध्ये अडचणी येतात, त्यांना मंदबुद्धी किंवा आधुनिक परिभाषेमध्ये, आधुनिक व्याख्येमध्ये बौद्धिकदृष्ट्या अक्षम त्यांना म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 हे या होमवर्क प्रश्नाचं उत्तर होतं. खूप जणांनी याचं उत्तर करेक्ट दिलेलं आहे. त्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन. चला आता आपण मुख्य सराव जो आहे त्याला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे: किशोरावस्थेचा कालावधी डॅश डॅश वर्षांचा असतो. यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा. पर्याय 1 5 ते 10, 6 ते 13, 7 ते 15 आणि 6 ते 14. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 ते 13. या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये जी डेव्हलपमेंट सायकोलॉजी आहे, विकासात्मक मानसशास्त्र म्हणतो त्याला, बालकाच्या वाढीचे आणि विकासाचे टप्पे जे आहेत ते वयानुसार विभागलेले आहेत. DED, BEd, त्याच्यानंतर TET या अभ्यासक्रमानुसार, म्हणजे सर्वसाधारण वर्गीकरण जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. शैशवावस्था जी आहे ती 2 म्हणजे जन्मापासून 2 वर्ष, त्याच्यामध्ये पूर्व बाल्यावस्था 3 ते 5 वर्ष, किंवा याला आपण 2 ते 6 वर्ष असंही म्हणू शकतो. त्याच्यानंतर उत्तर बाल्यावस्था, ज्याला किशोरावस्थाही म्हटलं जातं, 6 ते 12 किंवा 13 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर कुमारावस्था, ज्याला पौगंडावस्था देखील म्हटलं जातं, 13 ते म्हणजे 13 किंवा 14 ते 19 वर्षापर्यंत. अशा प्रकारे या ठिकाणी आहे. याचं अचूक उत्तर जे आहे ते 6 ते 13 वर्ष हे आहे. पुढील प्रश्न बघा: किशोरावस्थेत मानसशास्त्रात काळ म्हणतात, म्हणजे किशोरावस्थेत मानसशास्त्राला डॅश डॅश काळ म्हणतात, असा प्रश्न पाहिजे होता. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. याचे पर्याय आहेत टोळीचा, खेळाचा, वादळाचा आणि संघर्ष. तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टोळीचा.
या ठिकाणी आपल्याला चाइल्ड सायकोलॉजीमध्ये विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार विशिष्ट नावं दिलेली आहेत. जसं टोळीचा काळ आहे ना, त्याला गँग एज म्हटलं जातं. किशोरावस्था साधारणतः 6 ते 12 किंवा 13 वर्ष या काळात मुलांचा सामाजिक विकास जो असतो तो वेगानं होत असतो. त्यांना एकटं किंवा फक्त कुटुंबासोबत राहण्यापेक्षा जे त्यांचे समवयस्क आहेत त्या मित्रांसोबत गटात किंवा टोळीत राहायला आणि त्यांच्यासोबत खेळायला त्यांना जास्त आवडतं. या वयामध्ये मुलांना जी संघभावना आणि गटाच्या नियमांचं पालन करण्याची जी प्रवृत्ती ती खूप त्यांची प्रबळ असते. म्हणूनच मानसशास्त्रामध्ये या अवस्थेला जे आहे ना टोळीचा काळ असं म्हटलेलं आहे. चला व्हिडिओला सर्वांनी एक वेळेस लाईक करा. तुम्हाला या भागापासून मी तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आलोय, ती म्हणजे तुम्हाला PDF जी पूर्ण विश्लेषणासहित प्रश्न, त्याचे उत्तर, त्याचं विश्लेषण एकदम परफेक्ट अशी PDF मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा विचार करत आहे. PDF दिली पाहिजे का? तुम्ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी PDF असं कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. कमेंट करा PDF म्हणून, तुम्हाला त्याची PDF मी देऊन टाकेल. चला बघा, पुढील प्रश्न जे आहे याचं उत्तर बघितलं आपण टोळीचा. पुढील प्रश्न, कुमार अवस्थेचा काळ हा अतिशय डॅश डॅश असतो. कुमारावस्थेचा काळ हा अतिशय डॅश डॅश असतो. पर्याय दिलेले आहेत: संघर्षाचा, वादळी, चांगला, खेळण्याचा. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वादळी. कुमारावस्था किंवा पौगंडावस्था साधारणतः 13 ते 19 वर्ष हा मानवी विकासातील सर्वात वेगानं बदलणारा टप्पा आहे. बघा पुढील प्रश्न, शारीरिक परिपक्वतेबरोबर डॅश डॅश विकास होतो. याचे पर्याय दिलेले आहेत: ज्ञानाचा, बुद्धीचा, विचाराचा आणि शिक्षणाचा. याचं त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बुद्धीचा. शारीरिक परिपक्वतेबरोबर बुद्धीचा विकास होतो. बालमानसशास्त्र आणि विकासाच्या तत्वानुसार बालकाचा विकास हा सलग आणि सर्वांगीण असतो. यामध्ये विकासाच्या विविध अंगांमधील परस्पर संबंधाचे जे तत्व आहे ते अतिशय महत्त्वाचे मानले जाते. बघा, शारीरिक परिपक्वता जी असते ती हातापायांची उंची किंवा वजन वाढणे नव्हे, तर मुलांच्या मेंदूची आणि त्यांची जी मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टीम म्हणतो त्याला आपण, त्यांची अंतर्गत वाढ होणे, यालाच काय म्हणतात ते शारीरिक परिपक्वता असं म्हणतात. बघा, तुम्हाला मी PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून जाऊन ती PDF डाउनलोड करायची आहे. परंतु त्यामध्ये लक्ष द्या, हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. या व्हिडिओमध्ये 3 टप्प्यामध्ये त्या PDFचा पासवर्ड मी तुम्हाला दिलेला आहे. कुठलाही स्पेस न देता तुम्हाला तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे, तेव्हा ती PDF तुम्हाला उघडेल. त्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. चला, याचा जो PDF आहे त्याचा पहिला पासवर्ड आहे 04. चला पुढे बघा, पुढचा प्रश्न, भाषा ही डॅश डॅश कौशल्याचे श्रेष्ठ साधन आहे. पर्याय दिलेले आहे: बोलण्याच्या, लेखनाच्या, सामाजिक, भाषणाच्या. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सामाजिक. भाषा ही सामाजिक कौशल्याचे श्रेष्ठ साधन आहे. मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्रामध्ये भाषेला केवळ संवादाचं माध्यम न मानता मानवी विकासाचे आणि समाजशीलतेचे सर्वात महत्त्वाचे साधन मानले जाते. या ठिकाणी आपण सामाजिक हा जो पर्याय आहे हा या ठिकाणी अचूक पर्याय आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत, आणि भाषा हा त्याला समाजाशी जोडणारा सर्वात मजबूत दुवा आहे. भाषेच्या माध्यमातूनच आपण आपले विचार, भावना आणि अनुभव इतरांसोबत वाटून घेतो. इतरांचे विचार समजून घेणे, संबंध प्रस्थापित करणे, गटात काम करणे
आणि संस्कृतीचे जतन करणे या सर्व गोष्टींमुळेच शक्य होतं. म्हणूनच भाषा हे जे आहे ते सामाजिक कौशल्याचे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. पुढील प्रश्न बघा. शैशवावस्था व बाल्यावस्था ही जलद गतीने डॅश डॅश होणारी अवस्था आहे. पर्याय 1 धावती, विकसित, चालती, शहाणी. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 विकसित हे आहे. चला पुढील प्रश्न बघा. प्रेम व सुरक्षितता यांची डॅश डॅश अवस्थेत गरज असते. पर्याय दिलेले आहेत शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था. याचं उत्तर सांगा बरं तुम्ही. कमेंट करून याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शैशवावस्था. प्रेम व सुरक्षितता यांची शैशवावस्थामध्ये गरज असते. मानवी गरजांचा आणि भावनिक विकासाचा अभ्यास करताना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाच्या वेगवेगळ्या गरजा प्रबळ असतात असं मानलं जातं. शैशवावस्था जन्मापासून ते साधारण 2 वर्षापर्यंत हा मानवी विकासाचा अगदी सुरुवातीचा आणि अत्यंत नाजूक टप्पा आहे. या अवस्थेत बालक स्वतःच्या प्रत्येक शारीरिक आणि भावनिक गरजेसाठी पूर्णतः ते इतरांवर विशेषतः आई किंवा त्याच्या पालकांवर अवलंबून असते. एरिक्सन यांच्या मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार या पहिल्या अवस्थेत बालकाला जर पालकांकडून पुरेसे प्रेम, उबदारपणा आणि सुरक्षितता मिळाली तर त्याच्यात जगाविषयी विश्वास निर्माण होत असतो. जरी ही सुरक्षितता मिळाली नाही तर त्याच्या मनामध्ये भीती आणि अविश्वास निर्माण होतो. म्हणून निरोगी व्यक्तिमत्वाचा पाया रचण्यासाठी या अवस्थेत प्रेम आणि सुरक्षिततेची सर्वाधिक आणि मूलभूत गरज जी आहे ती असते. पुढील प्रश्न. कृतक विश्वास डॅश डॅश अवस्थेत सर्वाधिक असतो. बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था आणि चौथा पर्याय किशोरावस्था. बघा या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 शैशवावस्था हे आहे. 0 ते 6 वर्षाच्या काळात मुलांच्या बौद्धिक आणि तार्किक विकास प्राथमिक पातळीवर असतो. त्यांना सजीव आणि निर्जीव यातील नेमका फरक समजत नाही. ते स्वतःच्या कल्पनेच्या विश्वात मग्न असतात आणि निर्जीव वस्तू नाही ते सजीव मानत असतात. मानसशास्त्रात यालाच ॲनिमिझम किंवा कृतक विश्वास म्हणजे कृतक विश्वासचा अर्थ असा होतो खोटे पण खरे वाटणारे. म्हणजे ते खोटं असते परंतु ते खरं वाटतं. जसं की मुलांना लाकडी काठीला ते घोडा समजतात, बाहुलीला भूक लागली असं समजून ते तिला खाऊ घालतात. हे आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आपल्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये. चला पुढील प्रश्न बघा. मानसिक वादळांचा आणि भावनिक ताणतणावाच्या कालखंडाला डॅश डॅश म्हणतात. या प्रश्नाचे पर्याय बघा. बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था आणि चौथा किशोरावस्था. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था हे आहे. आपण याच्या अगोदरचा एका प्रश्नामध्ये या संकल्पनेवर चर्चा केली होती. शैक्षणिक मानसशास्त्रात या संकल्पनेचा थेट संबंध प्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ स्टॅनले हॉल यांच्या सिद्धांताशी आहे. स्टॅनले हॉल यांनी कुमारावस्थेचा साधारण म्हणजे 13 ते 19 वर्ष सखोल अभ्यास केला आणि या अवस्थेचे वर्णन वादळ आणि ताणतणावाचा काळ असे त्यांनी केलेलं आहे. या अवस्थेत मानसिक वादळे आणि ताणतणाव का असतो, त्याच्यामध्ये बघा शारीरिक बदल, भावनिक अस्थिरता, म्हणजे ओळखीचा संघर्ष, मी कोण आहे अशा प्रकारच्या बंडखोर वृत्ती, या सर्व कारणांमुळे त्यांच्या मनामध्ये काय होतं, सतत मानसिक वादळे जे आहेत ते उठलेली असतात. बघा आपल्या PDF चा दुसरा पासवर्ड आहे 09
पुढील प्रश्न, विकास हा डॅश डॅश बदल दर्शवितो. माणसात, मुलात, गुणात्मक, तुलनात्मक. या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 गुणात्मक हे आहे. यामध्ये बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्रामध्ये वाढ आणि विकास या दोन अत्यंत महत्त्वाच्या पण वेगवेगळ्या असलेल्या संकल्पना आहेत. परीक्षेच्या दृष्टीने या दोन्हींमधील मुख्य फरक जो आहे तो समजून घेणे अत्यंत आवश्यक असतं. गुणात्मक जे याचं अचूक उत्तर आहे, विकास ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी आणि अत्यंत व्यापक प्रक्रिया आहे. विकास म्हणजे केवळ शरीराचा आकार वाढणे नव्हे, तर व्यक्तीच्या कार्यक्षमतेत, विचार करण्याच्या पद्धतीत आणि त्याच्या वर्तनात होणारा सुधारणात्मक जो बदल असतो तो बदल होय. हे बदल उंची किंवा वजनासारखे किलो किंवा मीटरमध्ये थेट मोजता येत नाहीत, तर ते व्यक्तीच्या वागण्यातून आणि नवीन कौशल्यांमधून अनुभवावे लागतात. म्हणून विकास हा नेहमी गुणात्मक बदल दर्शवितो. उदाहरण सांगायचं झालं तर बालकाची भाषा सुधारणे, त्याची विचार करण्याची क्षमता वाढणे किंवा त्याच्यात भावनिक प्रगल्भता येणे, हा त्याचा विकास जो असतो तो म्हणजे गुणात्मक बदल असतो. पुढील प्रश्न, अध्यापन म्हणजे डॅश डॅश प्रवृत्त करणे. पर्याय शिकण्यास, अभ्यासात, मार्गदर्शनास, कृतीला. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिकण्यास. अध्यापन म्हणजे शिकण्यास प्रवृत्त करणे. बर्टन जे शिक्षण तज्ज्ञ आहेत यांनी केलेली व्याख्या म्हणजे महत्त्वाची आहे. अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी म्हणजे शिकण्यासाठी दिलेली प्रेरणा, मार्गदर्शन आणि दिशा होय, अशी त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. या ठिकाणी शिकण्यास हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, पर्यवेक्षित अध्ययन म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय दिलेले आहेत, मार्गदर्शन, निवेदन करणे, मार्गदर्शन करणे आणि पर्याय चौथा अभ्यास. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्यवेक्षित अध्ययन म्हणजे मार्गदर्शन करणे. मार्गदर्शन म्हणजे सक्रिय मार्गदर्शक म्हणून शिक्षक काम करत असतात. विद्यार्थी जेव्हा स्वतःहून पाठ्यपुस्तक वाचतात, स्वाध्याय सोडवतात किंवा नकाशा भरत असतात, तेव्हा त्यांना अनेक शंका येतात. अशा वेळी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाकापाशी जाऊन त्याच्या शंकांचे निरसन करतात आणि त्याला अभ्यासाची जी योग्य दिशा आहे ती दाखवतात. ही मार्गदर्शन करण्याची प्रक्रिया आणि ही या पद्धतीचं काय आहे, आत्मा आहे. चला पुढील प्रश्न, व्याख्यान ही डॅश डॅश प्रधान पद्धती आहे. पर्याय दिलेले आहेत, विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्याख्यान ही शिक्षक प्रधान पद्धती आहे, म्हणजे शिक्षक केंद्रित आहे. अध्यापन पद्धतीचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, एक असते विद्यार्थी केंद्रित आणि दुसरी असते शिक्षक केंद्रित. तर व्याख्यान पद्धती ही सर्वात प्राचीन आणि पारंपरिक अध्यापन पद्धती आहे. या पद्धतीमध्ये शिक्षक वर्गामध्ये मुख्य भूमिका निभवत असतात. शिक्षक स्वतः माहितीचे स्पष्टीकरण देतात, विषयाची मांडणी करतात आणि विद्यार्थी हे केवळ शांत बसून ऐकण्याचं काम करत असतात. या प्रक्रियेत पूर्ण नियंत्रण हे शिक्षकाचं असतं, म्हणून ही शिक्षक प्रधान पद्धती मानली जाते. पुढील प्रश्न, स्वयं अध्ययन या शब्दाचा अर्थ डॅश डॅश असावा. पर्याय दिलेले आहेत, स्वतः शिकणे, दुसरा दिलेला आहे घरीच शिकणे, पालक शिकविणे आणि स्वतः शिकणे. तर या पहिला पर्याय आणि चौथ्यामध्ये कन्फ्यूज नका हो. पहिला पर्याय दिलाय स्वतः शिकविणे आणि चौथा दिलेला आहे स्वतः शिकणे. तर याचं अचूक उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील प्रश्न, शिक्षकाचा दृष्टिकोन डॅश डॅश स्वरूपाचा असावा. पर्याय दिलेले आहेत, मित्र, सौम्य, लोकशाही, हुकुमशाही. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकशाही. शिक्षकाचा दृष्टिकोन लोकशाही स्वरूपाचा असला पाहिजे. त्यामध्ये बघा लोकशाहीवादी
दृष्टिकोन असलेला शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारण्याचं, स्वतःचं मत मांडण्याचं आणि चर्चेत सहभागी होण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देत असतो. अशा वातावरणात विद्यार्थ्यांचा स्वाभिमान जो आहे तो जपला जातो आणि त्यांच्यातील जी सर्जनशीलता असते त्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. शिक्षक हा केवळ आदेश देणारा नसून तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सहप्रवासी आणि मार्गदर्शक असतो. ज्याला नवीन आणखीन एक नाव आलेलं आहे, सुलभक. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीऐवजी विषयाची गोडी निर्माण होत असते. त्यामुळं या ठिकाणी शिक्षकाचा दृष्टिकोन हा लोकशाही स्वरूपाचा असावा. पुढील प्रश्न, प्रतिमा म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश नियोजन आहे. पर्याय 1 अध्यापन, व्यक्तिगत, सामाजिक, प्रच्छा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अध्यापन. अध्यापन म्हणजे बघा, अध्यापन प्रतिमान म्हणजे केवळ माहिती सांगणे नव्हे तर विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेली अध्यापनाची एक आराखडा किंवा नियोजन असतं, ते अध्यापन प्रतिमान. पुढील प्रश्न बघा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास डॅश डॅश पद्धतीमुळे येतो. पर्याय 1 चर्चा, स्वयंशोधन, शोध, दिग्दर्शन. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वयंशोधन. शिक्षणशास्त्रामध्ये विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळविणारा घटक न मानता त्याला ज्ञानरचनावादी बनवण्यावर भर दिला जातो. पुढील प्रश्न, डॅश डॅश या पद्धतीमुळे अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते. पर्याय दिलेले आहेत, कथन, व्याख्यान, चर्चा, स्वयंअध्ययन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चर्चा. अध्यापन प्रक्रिया प्रभावी तेव्हाच मानली जाते जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये सक्रिय अंतरक्रिया होत असते. चर्चा पद्धतीमध्ये विद्यार्थी केवळ श्रोता म्हणून फक्त ऐकण्याचं नाही तर तो एक सक्रिय सहभाग किंवा सक्रिय सहभागी त्या ठिकाणी तो असतो. यामध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते, शंकांचे निरसन होते आणि विद्यार्थ्याच्या तर्कशक्तीला चालना मिळत असते. जेव्हा विद्यार्थी स्वतःचे मत मांडतो आणि इतरांचं ऐकतो तेव्हा त्याला विषय अधिक सखोलपणे समजत असतो. ही पद्धत लोकशाही मूल्यांवर आधारित असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून अध्यापन प्रभावी होण्यास चर्चा पद्धतीची मोठी मदत होत असते. त्यामुळं चर्चा या पद्धतीमुळे अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते असं याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, अध्यापन पद्धती व प्रतिमाने डॅश डॅश भेद स्पष्ट करतात. या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आहेत, चांगले, परंपर, साधारण, साम्य. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अध्यापन पद्धती व प्रतिमाने साम्य भेद स्पष्ट करतात. पुढील प्रश्न बघा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू डॅश डॅश असतो. पर्याय दिलेले आहेत, शिक्षक, पालक, विद्यार्थी, अभ्यास. याचं अचूक उत्तर आहे विद्यार्थी. चला, आपला या ठिकाणी 20वा प्रश्न झालेला आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. तुम्ही तुमचा अभ्यास अत्यंत चांगल्या स्वरूपाचा होईल. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या आपल्या या सिरीजमुळं मिळणार आहेत. 1000 प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहतोय, प्रश्न सोडवून घेतोय, त्यामुळं तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे. बघा, या ठिकाणी विद्यार्थी हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो असं सांगितलेलं आहे. आधुनिक शिक्षणशास्त्र जे आहे आणि बालकेंद्रित शिक्षण पद्धती या संकल्पनेनुसार संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेची रचना ही एकाच घटकाभोवती फिरते, तो म्हणजे विद्यार्थी.
विद्यार्थी जो आहे तो केंद्रबिंदू मानून सध्या जी प्रक्रिया आहे अध्यापन प्रक्रिया ती होत असते. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही विद्यार्थी विकासाची प्राणशक्ती आहे. पर्याय 1 आरोग्य, व्यायाम, कल्पना, चेतना. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चेतना. पीडीएफचा पासवर्ड आहे 355. बघा या ठिकाणी चेतना म्हणजे विद्यार्थ्याच्या मनातील ती जागृत अवस्था किंवा प्रेरणा जी त्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःचा विकास करण्यासाठी प्रवृत्त करते. ज्याप्रमाणे शरीराला जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी चेतना ही प्राणशक्ती मानली जाते. जोपर्यंत विद्यार्थ्यामध्ये आंतरिक ओढ किंवा चेतना निर्माण होत नाही तोपर्यंत बाह्य अध्यापन फारसे प्रभावी ठरत नसते. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चेतना. पुढील प्रश्न बघा, अध्यापन प्रतिमानाची एकूण डॅश डॅश कुले आहेत. पर्याय 1 4 6 8 आणि 10. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. यामध्ये बघा ही 4 कुले जी आहेत ती कोणती आहेत आपण पाहणार आहोत. पहिला आहे प्रक्रियाकरण कुल, दुसरा आहे व्यक्तिगत विकास कुल, तिसरं आहे सामाजिक आंतरक्रिया कुल आणि चौथं आहे वर्तन परिवर्तन कुल. हे 4 अध्यापन प्रतिमानाची कुले आहेत. पुढील प्रश्न, मानसशास्त्राची तात्विक बैठक डॅश डॅश या प्रतिमानांना आहे. पर्याय दिलेले आहेत ज्ञान क्रियाकरण, व्यक्तिगत विकास, अध्यापन, वर्तन आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्यापन. अध्यापन बघा अध्यापन जी प्रतिमान आहेत कोणत्याही अध्यापन प्रतिमानाची निर्मिती करताना त्याला एक भक्कम तात्विक आणि मानसशास्त्रीय बैठक असतेच. प्रत्येक प्रतिमान हे विशिष्ट मानसशास्त्रीय सिद्धांतांवर आधारित असते. उदाहरण सांगायचं झालं, जर आपण वर्तन परिवर्तन कुल विचारात घेतले तर त्याला BF स्किनर यांच्या साधक अभिसंधान या मानसशास्त्रीय सिद्धांताची बैठक आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं, अध्यापन प्रतिमाने ही मानसशास्त्रीय सिद्धांतांना वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनात उतरवण्याचे काम करत असतात. त्यामुळे मानसशास्त्राची तात्विक बैठक अध्यापन या प्रतिमानांना आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांना डॅश डॅश शिक्षा करणे हा गुन्हा आहे. पर्याय दिलेले आहेत शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि बौद्धिक. याचं उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू आपण. अत्यंत सोपं आहे, सर्वांना येऊ शकतं. येस, पर्याय क्रमांक 1 शारीरिक हे जे आहे ते याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या डॅश डॅश शिक्षकाने सहानुभूतीने सोडवावेत. विद्यार्थ्यांच्या डॅश डॅश शिक्षकाने सहानुभूतीने सोडवावेत. या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आहेत मनात, समस्या, विचार आणि प्रश्न. या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 समस्या. विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकाने सहानुभूतीने सोडवावेत. एक आदर्श शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसून तो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आणि आधारस्तंभ असतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी असू शकतात, मग त्या अभ्यासाशी संबंधित असोत किंवा कौटुंबिक असोत किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या असोत. मानसशास्त्रात असे मानले जाते की जोपर्यंत विद्यार्थ्याचे मन शांत आणि समस्यामुक्त नसते तोपर्यंत त्याचे अध्ययनात लक्ष लागत नाही.
जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या अत्यंत सहानुभूतीने समजून घेतात आणि त्या सोडवण्यास मदत करतात, तेव्हा मात्र विद्यार्थ्यांचा शिक्षकावरील विश्वास जो असतो तो वाढत असतो. यामुळे वर्गातील वातावरण अधिक पोषक बनते आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये काय होते, मदत होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या शिक्षकाने सहानुभूतीपूर्वक सोडवल्या पाहिजेत. बघा, या ठिकाणी 25 प्रश्न आपण या भागातले पूर्ण केलेले आहेत. आपले 13 भाग या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. सर्वांनी अत्यंत व्यवस्थितपणे याचा अभ्यास करायचा आहे. पुन्हा पुन्हा हे प्रश्न पाहायचे आहेत. चला, आपण भाग 13 मधील होमवर्क प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, कारण हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, शिक्षकाची हालचाल डॅश डॅश असावी. प्रश्न पुन्हा आहे का, शिक्षकाची हालचाल डॅश डॅश असावी. पर्याय दिलेले आहेत, रुबाबदार, भपकेदार, सुंदर, दर्शनीय. या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. शेवटी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. बघा, मानसशास्त्राचे प्रश्न हे या ठिकाणी आपल्याला जो मोस्ट करेक्ट असतो तोच पर्याय द्यायचा असतो. तर आपण या अशा काही प्रश्नांमध्ये आपण चुकीचं उत्तर जे डायरेक्ट आपल्या मनाला खटकतं ते आपण डायरेक्ट कट करायचं आणि मग आपण जो योग्य पर्याय आहे त्याच्याकडे आपण जायचं आहे. या ठिकाणी भाग 13 हा या ठिकाणी संपलेला आहे. आपण आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला ही जी सिरीज आहे ही सिरीज 30 पैकी 30 मार्क्स मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आपल्या शिक्षक मित्रांनाही या व्हिडिओला तुम्ही शेअर करायचं आहे. थांबू या ठिकाणी, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.